किल्ले वैराटगड हा महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील एक किल्ला असून कोल्हापूरच्या शिल्हार घराण्यातील राजा भोज दुसरे यांनी 11व्या शतकामध्ये इसवी सन 1178 ते 1193 या कालखंडामध्ये तो बांधला. एक ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वाई जिंकल्यावर हा गड स्वराज्यात सामील केला. याचा वापर लष्करी तह म्हणून होत असे. 1818 मध्ये ब्रिटिशांनी हा किल्ला ताब्यात घेतला. हा किल्ला वाई शहराचा पाठीराखा म्हणजे रक्षक मानला जातो. शिवकालीन या गडाला सर्जागड म्हणून ओळखले जात असे. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून आपण आपल्या प्रवासाला सुरुवात करू. जय शिवराय, राधे राधे. कसे सर्वजण मजेत ना? फिरताना फिरायलाच पाहिजे. पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या मराठीमधल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज 19 फेब्रुवारी, आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. तर दरवर्षीप्रमाणे आपण आहे ना शिवजयंती एक नवीन किल्ल्यावर जाऊन साजरी करतो. तर आपण यावर्षी वैराटगड याकडे जाणार आहोत. आणि आता वाजले तर पहाटे 1 वाजता आपण निघणार आहोत. आपला भाऊ आहे, त्याची गाडी आहे, त्यामुळे आपण लेट निघणार आहोत. डायरेक्ट तिकडं गडाकडे जाणार. तर चला भेटू पुढे राजसोबत. झोपायला आला असं झोपतो बघा. हे फिरायला नाही, झोपायला येतो. टाक पण सुद्धा चला मित्रांनो, आता आपण गाड्याच्या पायथ्याशी आलेलो आणि आपल्याला ना येताना खूप ट्रॅफिक होती. काय माहिती आपल्या लोणावळा यायला आम्हाला तिथं 1-1.5 तास गेला. त्यामुळे आम्हाला खूप लेट झालं इथं यायला. जाऊ दे, भूक लागली. तर आता नाश्ता करतात, नाश्ता करू आणि डायरेक्ट गाडावर जाऊ. भेटू पुढे रासोबत. झाला चला, जाऊन आम्ही ट्रेक चालू केलो. आपली मंडळी मागं पण आहेत बघा. आपण वाट चुकलो. आपला हा टेपाडा येईल ना, त्या रस्त्याला आम्ही इथं त्या बाबाने विचारलं. टेपडा अख्खा चढायचा आहे, इथून सरळ सरळ जायचा. आणि हा आपला गड आहे. हा बघा. ए पृथ्वी जमला का? अरे नीचे गिर जाता हूँ. कालना दिसत ना सुलका, तो आहे. वाट आहे इथून दिसते बघा. जवळ वाट आहे बघा. माय वाट आहे. कुठं सांभाळून जायचं असतं. आम्ही कसं जातो तुम्हाला दाखवतोच. मी पुढे आलो वाट बघायला. आपली मंडळी आता येतात. वाट सांगितलं आहे ते इथं थोडं रिक्षे आले. काल आपल्याला वाट दिसत नाही, वरच्याला वाट दिसते बघा. किती मोठी वाट आहे म्हणून वरच्याला समजतो. चढते बघ. दमला का? क्या बात है. वाह 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 वाह. क्या बात है, क्या बात है. वाह 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 वाह. और तेज और तेज और तेज. वाह 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 वाह. और तेज और तेज. चलो चलो चलो. और तेज और तेज. वाह वाह वाह. आहिस्ता आहिस्ता. क्या बात क्या बात क्या बात. या स्वागत आहे. वैराटगड आत्ताशी बोर्ड दिसलाय. बोर्ड दिसलाय. गडावर बरोबर आला. बोर्ड बोर्ड आला.
फायनली आपला झेंडा. फायनली अशा प्रकारे भगवा दिसतोय आपल्याला. शेवटी अफाट कष्ट करून खूप दम खाऊन छोट्या आम्ही आलो. पाठी दिसली भाजी असतो. पाठीच्या वरती लगेच झेंडा आहे. आमचा मित्र दम खातात. आम्ही त्या वाटेनं आलो ना, ते खूप कठीण वाट होती. खूप म्हणजे खूप वेगळ्या दिसल्या. दुसरी एक वाट होती, आम्ही त्या वाटेनं आलो. आम्ही आलो या चाडेकरून आलो. खूप म्हणजे खूप दम लागला आम्हाला. नुसती चाडई आहे, अजिबात सापडी नाही. तुम्ही याल, तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही ज्या वाटेने, ही आपली बेस्ट वाट आहे. चढाई नाही काय नाही. चालू या सीड्या म्हणजे हा आहे आपला मुख्य दरवाजा. बघा, मुख्य दरवाजा. आणि खाली गेले ना, इथं आपल्या देवीचं मंदिर आहे, लक्ष्मीबाई. आणि इकडे प्राचीन गुफा आहे, मी तुम्हाला दाखवतोच. गुफा आणि मंदिर हे झाल्याकडे आपण वर जाणार. या सीड्या लागतात. काय मित्रांनो, कधी पण महादेवाच्या जवळ आला ना, तर पहिले पायरीवर पाय पडूनच प्रवेश करायचा. पाणी जाण्यासाठी वाट. मित्रांनो, आता आपण गडावर आलेलो. गडावर बघण्यासारखे आहे ना, तर पूर्ण गडाला तटबंदी आहे. तर तुम्हाला दाखवतो तुम्ही तटबंदी. आणि महादेवाचं मंदिर आहे, तर मारुतीचं मंदिर आहे. आणि मारुती मंदिराचं महाराजांचं स्मारक पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. आणि गडावर बघते ना, पाण्याच्या टाक्या पण खूप आहे. याचा अर्थ समजतो का हा गड आहे ना, म्हणजे दीर्घकाळ वस्ती, म्हणजे दीर्घकाळ राहण्यासाठी याचा उपयोग केला असू शकतो. कारण खूप पाण्याच्या टाक्या पण आहे. आणि जर तुम्ही पाहिलं नाही, गडाची समुद्र सपाटीपासून उंची ना 350 फूट आहे. आणि हा पण आहे का टेलनी बुरुज आहे. इथे पण म्हणजे बाकी प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी होतं. कारण तुम्ही इथं बघितलं ना, तर तुम्हाला खूप गावं दिसतील. आपण हा एक टेलनी बुरुज आहे, तर तुम्हाला दाखवतो गडावर काय काय करा सोबत. आपण गड चढलो ना, तर गड चढलेल्या पहिला राईट साईडला लगेच मारुतीचं मंदिर आहे. मंदिराचं महाराजांचं स्मारक आहे, तुम्हाला दाखवत होतं बघा. बघा, पूर्ण तटबंदी होते गडाला पूर्ण. फोडले वाटते, पडले फोडले आपल्याला माहित. हे पण पाण्याचं टाके. तटबंदी गडाची. हे बघा मित्रांनो, गडावरील ही चोर वाटे. कसली कठीण आहे उतरायला ती वाट, चोर वाट.
आपण कपडे चांगले घातलेत, आता उतरलो असतो आपल्या कुर्त्यामध्ये जमणार नाही त्यामुळं. ध्वज नाही बोलता येत. हे बघा मित्रांनो, आपल्याला इथं पाय जोता दिसतोय आणि हा बहुतेक दरवाजा असू शकतो. मला वाटतं इथं राज दरबार असू शकतो. आता इथे ते मावले पहिले राहू शकत असतात. बांधकामात तसं येते. आता ते पडलंय इंग्रजी जाताना पण वाट लावून गेलं आपलं. मित्रांनो, आपलं सर्व गड फिरून झालेलं आहे. गड फिरायला आहे ना, मी तुम्हाला नाही बोल तरी 30 मिनटं लागली मला गड फिरायला. कारण गड मोठा नाही, हा गड बारीक आहे. कारण मी तुम्हाला आधीच बोललो होता टेलने बुरुज आहे, त्यामुळे जास्त मोठा नाही आहे. गडावर पाण्यासाठी तुम्हाला मागच बोललेलो काय, सुरुवातीला महादरवाजा आहे. महादरवाजा झाला का शंकरचं मंदिर आहे, मारुतीराचं मंदिर आहे आणि तिथं महाराजांचं स्मारक आहे. त्याचं मी दर्शन पण घेतलेलं आहे. आणि गडावर नाही बोल तरी 5-6 पाण्याचे टाके आहे, तर मी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच. आणि गडाच्या संपूर्ण गड आहे ना तटबंदींनी म्हणजे तटबंदी बांधलेली आहे. आता सध्या ती तुटलेली आहे, ती थोडीच दिसते. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलीस. आणि तुटलेली तटबंदी आणि बारीक म्हणजे गाडीच्या आतमध्ये पण ते राजदरबार असेल ते पण पडलेले आहेत. ते व्हिडिओ बघितलंच तुम्ही. हा पण टेलने बुरुज आहे, त्यामुळे काय नाही. आणि आता आम्ही उतरू, खूप भूक लागली. उतरलं आम्ही पहिला जेवणाचं नियोजन करू. आम्ही दाखवतोच तुम्हाला, कारण आम्ही जेवण पार्टी आणलं आहे. मग थोडा नाश्ता करू, जेवू आणि मग शेवट जातीचा निरोप घेऊ आपण. त्याला कच्चा करू नये, तुम्हाला जागोजागी असं कचरा पेटी दिसेल. आलं काय त्यातच कचरा टाका, एवढी तरी विनंती आहे तुम्हाला. कर आलो नको टेन्शन घेऊ. टमाटो जेवणाची सोय चालू आहे आमची. आमचा झालेला आहे जेवायचा कार्यक्रम चालू. आता जेवणार मजबूत, ही मजाच वेगळी असते. चला मित्रांनो, आपलं गडावर आपण आलेलो आहोत. आपल्या गावात पण शिवजयंती असते, तर आपण तिकडे जाऊ. आयोजन खूप मोठं असतं, मी तुम्हाला दाखवतोच थोड्या वेळेला. आणि गडाचा आमचं अनुभव खूप म्हणजे खूप छान होतं. कारण खूप आम्हाला गड हाड नुसती चढाई होती आणि तिचं पाला पाचवला होता ना, त्यामुळे पाय घसरत होता. आपल्या बुटाने एवढी ग्रीप पण नव्हती. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेलच. आम्ही त्याआधी उतरताना पण मी व्हिडिओ टाकली त्यासाठी बघण्यासाठी आम्ही कसं उतरवतो. खूप अनुभव चांगला होता. आणि ज्या रस्त्याने आम्ही चढलो वेगळ्या रस्त्याने आणि उतरलो वेगळ्या रस्त्याने. आणि आम्ही जिथं चढलो तिथं उतरून असू शकलो, कारण पाय घसरगुंडी होती. त्यामुळे आम्ही दुसऱ्या रस्त्याने उतरलो. ते पण खूप छान वाटलं आम्हाला. तर तुम्हाला आमच्या गावातलं पण नियोजन दाखवतो. खूप मोठी शिवजयंती होती आमच्या गावात पण, तुम्हाला दाखवतोच. आपण गावाच्या शिवजयंतीला सूर्यसंस्कार नसतो, कारण आपण शिवजयंतीला प्रत्येक नवीन गड करतो आणि आपण खूप आधीपासून करतो. 15-16 वर्ष होतील. त्यामुळे ती आपली एक वारी झाली, तर तेव्हा आपली वारी चुकवत नाही आपण. त्यामुळे पहिले तिकडे जातो, नंतर गावात दर्शन घेतो. मग तुम्हाला गावातलं पण दाखवतो शिवजयंती. चला भेटू आपण तिकडे डायरेक्ट.
आपलं सर्व काही झालेलं आहे. आपलं गावात पण शिवजयंती असेल तिथं पण दर्शन घेतलं आणि आपलं दरवर्षीप्रमाणे आपण शिवजयंतीला नवीन एक किल्ला करतो. तर यावर्षी वयाडगर होता, आपण त्याचं पण दर्शन घेतलेलं आहे. तर बाकी काय नाही, आता एवढंच म्हणतो. आता आपल्याला कसं आहे, आपल्या महाराज नसतील तर त्यांचे विचार, त्यांची प्रेरणा, त्यांचे स्वाभिमान आपल्या रक्तात मिळत आहे. आणि जर किल्ला आहे ना, हा एक फक्त किल्ला नाही, तो स्वराज्याचा एक स्वाभिमान आहे. तर त्यामुळे आपण ते थोडं जपलं पाहिजे. बाकी काय नाही, तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये सोबत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र.